जिथे भीती असेल तिथे माणसाचं शिकणं थांबतं. आपली जीवनशैली अशी झाली की मला रात्री 11 वाजता जर झोपत असतील तर ते सकाळी 6 वाजता नाही उठणार आणि 7च्या शाळेला कशी जाणार. कुठलाही डिव्हाइस मुलांच्या हातात देताना तो डिव्हाइस म्हणजे काय आहे, तो कशासाठी वापरायचा आहे हे त्यांना क्लिअर झाल्याशिवाय जर आपण हातात दिला तर ते त्यांना हवा तसाच तो वापरणार आहे. ही मुलं टेक्नॉलॉजीमध्ये जन्माला आलेली आहेत आणि ती टेक्नॉलॉजी वापरणार आहे. मुलांना मोबाईल आवडतो का मुलांना खेळणं आवडतं, तर माझा अनुभव असा आहे की मुलांना खेळायला आवडतं. आज मुलं घट्ट बूट टाय ह्या सगळ्यात इतके जखडलेले असतात. त्यांनी मातीत खेळलं पाहिजे, मातीशी वावरलं पाहिजे, त्यांनी पाना फुलांची खेळ पाहिजे, ती झाडावर चढली पाहिजे, झाडावर बागडली पाहिजेत. हे जितकं होईल ना तितकं ते त्यांचं शिकणं, त्यांची हुशारी हे सगळं त्यातून आपोआप फुलेल. आणि मग पालकांना काहीच करायची गरज लागणार नाहीये. मुलांचे जर डोळे, कान, नाक हे या वयात तयार होत आहेत, पंचेंद्रिय तयार होत आहेत, तर ते बंद वर्गामध्ये कशी बसणार, ती खिडकीतनंच बाहेर बघणार. मग आपल्या शिक्षणाची रचना ही त्यांनी खिडकीतनं बाहेर बघावं किंवा मोकळ्या वातावरणातच राहावं ह्या प्रकारची केली तर ती कदाचित चांगली शिकते. म्हणजे हुशार विद्यार्थ्याची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? खरं तर हुशार आणि ढ हे दोन्ही शब्द शिक्षणात काढून टाकायला हवेत. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. चित्रांगणच्या गप्पाष्टक मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या प्रत्येक पालकापुढचा जागतिक प्रश्न जर कोणता असेल तर आपल्या मुलांना चांगल्या शाळा मिळायला हव्यात. आणि अर्थात चांगली शाळा म्हणजेच उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक प्रयत्न करत असतात, जंग पछाडत असतात. तर खरं तर याच जटिल प्रश्नाचं, याच जागतिक प्रश्नाचं सोल्युशन असणारी व्यक्ती माझ्यासोबत बसली आहे. गेली 15 वर्षे खरं तर शिक्षणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारी ही व्यक्ती आहे. आणि नुकतंच त्यांनी त्यांचं कोहम नावाची एक लर्निंग सेंटर सुद्धा सुरू केलंय. आणि ती व्यक्ती म्हणजे प्रसाद मेणेरीकर. प्रसाद, गप्पाष्टकमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. गेली 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण कसं घ्यावं यावर काम करताय. अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्येही तुम्ही काम केलंय आणि आत्ताच तुम्ही तुमची कोहम नावाचं एक लर्निंग सेंटर सुरू केलंय. तर प्लीज जरा सगळ्यात आधी कोहम बद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल. कोहम याचा अर्थच असा आहे की स्वतःचा शोध घेणं. थोडक्यात सांगायचं, कोहम मी कोण आहे. आणि खरं तर हा माणसाचा आयुष्यभर चालणारा शोध आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे जे काही गेले 10, 15, 20 वर्ष मी शिक्षणात काम करतोय, वाचतोय, अभ्यास करतोय, लोकांनी केलेलं काम पाहतोय, त्याचं मला असं वाटायला लागलं की शिक्षणाने खरं तर मुलांना त्यांचा शोध घ्यायला शिकवलं पाहिजे. स्वतःचा शोध घेणं हेच खरं तर काम आहे. अगदी. आणि म्हणून त्या प्रकारची रचना असणारं केंद्र उभं करावं असं मला वाटलं. आणि म्हणून आम्ही हे कोहम नावाचं शिक्षण केंद्र सुरू केलं. एक मुद्दा असा आहे की आज हे जगभरात मान्य झालेलं तत्व आहे की मुलं आपली आपण शिकतात. शिकणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि शिकणं ही जर नैसर्गिक गोष्ट असेल तर आपल्याला काय करायला लागेल, म्हणजे मुलं आपली आपण शिकत जातील, त्यांना शिकण्यासाठीचं वातावरण निर्माण करणं, ती स्पेस देणं आणि त्या शिकण्यातून त्यांनी स्वतःला काय आवडतंय, काय जमतंय, किती जमतंय, एखादी गोष्ट जमण्यासाठी मला किती कष्ट करावे लागत आहेत, किती प्रयत्न करावे लागत आहेत, ह्यातून स्वतःचा शोध घेत जाणं, स्वतःच्या क्षमतांचा शोध घेणं, स्वतःच्या आवडींचा शोध घेणं आणि त्यातून स्वतःला विकसित करत जाणं. दुसरं एक मला असं वाटतंय की हा शोध फक्त मुलांपुरता मर्यादित होऊन चालत नाही. आजच्या काळामध्ये खरं तर आज अशी अवस्था आहे की प्रत्येकाला सातत्याने शिकत राहायला पाहिजे. कारण तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलते, भोवताची परिस्थिती इतक्या वेगाने बदलते. त्यामुळे मुला आणि मुलाभोवताच्या मोठ्यांनी सुद्धा सातत्याने शिकत राहणं हा एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आणि अर्थात त्याच्यामध्ये पालकही आले. आणि तिसरी या कोहममधली महत्वाची भाग असा आहे की इथे कुटुंब जोडलेली आहेत. म्हणजे एका अर्थाने ही कम्युनिटी आहे की मुलांभोवताचे मोठे, त्यांचे पालक हे सगळे शिकत राहतील, ते एकमेकांना मदत करत राहतील आणि सगळे मिळून एकत्रितपणे पुढे जातील, एकमेकांच्या सहकार्याने शिकत जातील, अशी ही कम्युनिटी आहे. या अर्थाने त्याला आम्ही कोहम असं नाव दिलेलं आहे. प्रत्येकाने स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःला अधिकाधिक विकसित करत जावं, अशी याच्या मागची संकल्पना आहे. क्या बात आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे ऐकतानाच कळतं, खूप छान वाटतंय, खूप भारी फिलिंग आलंय. हे झालं कोहम बद्दल. खरं तर गेली 15-16 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय. खूप वेगवेगळ्या शाळांना उभं करण्यात तुमचं योगदान राहिलेलं आहे. तर तुमच्या दृष्टीने आदर्श शिक्षण प्रणाली किंवा आदर्श शिक्षण किंवा उत्तम शिक्षण काय असलं पाहिजे किंवा काय आहे? उत्तम शिक्षण असं जर आपण म्हणजे शिक्षणाची एक व्याख्या करायला गेलो
तर मुलांना जे शिक्षण स्वतःचा शोध घेऊ देतं ते खरं तर चांगलं शिक्षण आहे. मी हे एवढ्यासाठी म्हणतोय की आपला सगळा भर शिक्षणाचा हा शिकवण्यावर असतो. अगदी मुलांनी काहीतरी शिकलं पाहिजे, त्यांना काहीतरी आलं पाहिजे. अगदी लहान मुलाचं आपण उदाहरण घेतलं, तुम्हालाही तुमच्या मुलाच्या बाबतीत हा अनुभव आला असेल मुलीच्या बाबतीमध्ये की अरे हे किती कधी शिकली, हे कधी मी तिला शिकवलं नव्हतं. दिवसातून 4 वेळेला येतो हा अनुभव. अरे हे ती कधी बोलायला शिकली, हे कधी शब्द वापरायला शिकली. याचं कारण शिकणं हे त्यांचं नैसर्गिक आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षणाची रचना काय, तर मुलांना त्यांच्या या आतल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता ज्या शिक्षण वापरू देतं, तपासून पाहू देतं, ते चांगलं शिक्षण. आता मग हे होण्यासाठी काय करायला लागेल, तर मुलं शिकतील याच्यासाठीचं वातावरण उभं करावं लागेल. मगाशी मी जसं कोहमबद्दल म्हणतो तसं. म्हणजे काय, तर मुलांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर त्यांच्या विशिष्ट गरजा असतात. म्हणजे उदाहरणार्थ 2, 2.25, 2.5 वर्षाला मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा त्याला भरपूर बोलायचं असतं. किंवा ते जेव्हा घरातनं बाहेर पडतं, शाळेत जातं, तेव्हा त्याला शाळेचा परिसर न्याहाळून पाहायचा असतो. भोवताली काय, त्याला वर्गात रमत नाही फार. त्याला बाहेर जायचं असतं, इकडे झाड चढून बघायचं असतं, हे करायचं असतं, मित्र गप्पा मारायच्या असतात. हा सगळा शिक्षणाचा भाग आहे. त्याला भरपूर जे बोलावंसं वाटतं हे त्याच्या शिक्षणाचा भाग आहे. कारण आता माझ्यासमोर शब्दसंपत्ती आलेली आहे, थोडे शब्द जमा झाले आहेत, आता मला ते वापरून बघायचे. आणि मग आपण म्हणतो की अरे नाही, गप्पा बसायचं. आता हे जेव्हा होतं तेव्हा आपण मुलाचं शिक्षण थांबवतोय. कारण त्याला आतून ते असे जे तुम्ही कदाचित हा प्रयोग केला असेल की जमिनीत एखादा असा पाण्याचा धुमारा फुटत असतो आणि तुम्ही त्याला पाय देऊन थांबू पाहता, तेव्हा ते इकडून तिकडून बाहेर पडलं, मग ते त्याच पद्धतीने मुलाचं बाहेर पडतं. हे जर नैसर्गिकरित्या त्याला शिक्षणाने वापरू दिलं, त्याला जे करायचे ते करू दिलं, त्याला हात वापरायचे असतात, त्याला इकडे तिकडे बघायचं असतं, त्याला खूप गोष्टी ऐकायच्या असतात, हे सगळं जिथे शिक्षण करेल, म्हणजेच काय, तर पंचेंद्रियाने, म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर पंचेंद्रिय विकसित करणारे अनुभव हा शिक्षणाचा पायाभूत घटक आहे. 9, 10, 11, 12 वर्षापर्यंत जेव्हा त्यांची पंचेंद्रिय विकसित होत असतात, मुलांना चांगलं शिक्षण याचा अर्थ मुलांना मुलं बघायला शिकली पाहिजेत, मुलं ऐकायला शिकली पाहिजेत, मुलं बोलायला शिकली पाहिजेत, मुलं समजावून घ्यायला शिकली पाहिजेत. मुलं म्हणजे हात, पाय, हात, डोळे, कान, नाक हे सगळं वापरून त्यांना अनुभव घेता आले पाहिजेत. हे जितकं होईल तितकी ती भोवतालचं जग समजून घ्यायला सक्षम होतील. आणि हे जग समजून घेणारं शिक्षण हे खरं शिक्षण. म्हणजे हे इतकं काय म्हणूया आपण, इतकं तरल, इतकं छान वाटतंय की तुम्ही बोलत राहावं आणि ऐकत राहावं असं वाटतंय. पण या एकूणच तुम्ही जे सांगताय की पंचेंद्रियांनी खरं तर मुलांनी सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत, ही खरं तर आदर्श शिक्षणाची व्याख्या असं तुम्ही सांगताय. मग या पार्श्वभूमीवर आजच्या शिक्षण प्रणालीचं काय, किंवा आज ज्या पद्धतीने शिकवलं जातंय, आज जी शिक्षण पद्धती अंमलात आणली जाते, त्यावर काम केलं जातंय, सो त्याबद्दल काय सांगाल? आजच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करण्यापेक्षा मी असं म्हणेन की शिक्षण कसं असायला हवं. म्हणजे मगाचा प्रश्न मी थोडा विस्तार करतो त्याचा. शिकणं नैसर्गिक आहे हे सगळ्या शास्त्रांनी आता मान्य केलेलं आहे. अगदीच. माणूस आपला पण शिकतो. नैसर्गिक आहे याचा अर्थ माणूस आपला पण शिकतो. एकतर हे जर तत्व आपण मान्य केलं तर आपलं आपण शिकण्यासाठी माणसाला आता काय काय लागणार आहे. आपलं आपण शिकतो याचा अर्थ काय, तर मुलाच्या क्षमता आपल्या पण विकसित होत असतात. आपण त्याला ऐकायला शिकवत नाही, आपण त्याला बघायला शिकवत नाही. मूल आपलं पण छान बघत असतं, मग आपण एकदा ते बघायला लागले, हा ते काऊ तो चिव वगैरे, नंतर आपण त्याला मग ते पण आपल्याला दाखवायला लागतं. बरोबर. आपण त्याला बोलायला नाही शिकवत, ते त्याच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. मूल आपलं पण बोलायला लागतं, ते बोलायला लागलं की मग आपण अजून त्याच्याशी बोलायला लागतो. म्हणजे काय करतो आपण, म्हणजे ते जे काही करू पाहतोय मूल, त्याला आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने करावं म्हणून सपोर्ट करतो. आता हे लहान मूल जेव्हा असतं ना, तेव्हा आपल्या दृष्टीने ते कौतुक असतं. हो. त्याच्या पुढच्या एकदा ते 3, 4, 5च्या टप्प्यावर गेलं की आपल्याला मग त्याला कधी एकदा त्याला हुशार करू असे वेध लागलेले असतात. आणि मग ते तिथे जे काही आपलं सुरू होतं. मग आज शाळांमध्ये हे का होतंय ह्याचे आपण त्याच्या मागचं कारण समजून घेऊया. आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा कारण समजून घेऊया. आपल्या भोवतालची परिस्थिती सातत्याने बदलतीये आणि त्यामुळे त्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये आपण टिकून राहणं ह्याची सातत्याने एक भीती आपल्यासमोर आहे सगळ्यांच्या. आणि मग सातत्याने त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी मग ज्याला जे योग्य वाटतं ते करत जातात. आता हे करणं
चुकीचं आहे का? कुठलं काय असं आलंय की प्रत्येक टप्प्यावर शास्त्राचा एक एक अभ्यास होत गेला. मुळात माणूस शिकतो म्हणजे काय होतं याचा खूप मी गेल्या 100, 200, 300 वर्षामध्ये आणि इव्हन त्याच्या आधीपासून इतिहास की माणूस शिकतो म्हणजे नेमकं काय होतं. मग एक 100-150 वर्षापूर्वी त्याला सायकोलॉजीचा आधार मिळाला आणि मग सायकोलॉजीमध्ये काही संशोधनं झाली. त्यातून असं लक्षात आलं की माणूस शिकतो म्हणजे अर्थात त्यातले जे झालेले प्रयोग होते ते उंदीर, मांजर वगैरे वगैरे प्राणावर झालेले होते. अनेक जण डिअर ब्रीडला ते शिकलेले असतात सगळे, पावलॉव, स्किनर वगैरे. येस. आणि मग ते माणसावर अप्लाय केले गेले. गेल्या 50, 60, 70 वर्षांमध्ये जेव्हा शास्त्र अधिक विकसित झालं तेव्हा असं लक्षात आलं की माणसाची शिकण्याची पद्धत ही यापेक्षा खूप वेगळी आहे. मग हे जेव्हा आपल्या समोर आलेलं आहे त्यामुळे माणसाची निसर्गतः शिकण्याची पद्धत जी आहे ती जर आपल्या आता समोर आली असेल तर ती पद्धत लक्षात घेऊन आपल्याला शाळेची रचना करायला पाहिजे. म्हणजे काय तर पहिली गोष्ट म्हणजे जिथे भीती असेल तिथे माणसाचं शिकणं थांबतं. अगदी. परीक्षेत पास होणार का नापास ही भीती असेल तर आपले निम्मे उत्तर येत असूनही लिहायचे राहून होतंय, कारण भीती असते. मग आपल्याला आपली शाळा ही भीतीमुक्त करता येईल का? की मुलांना शाळेत आनंद वाटला पाहिजे, भीती वाटता कामा नये. दुसरी गोष्ट, शिक्षण हे जर मुलांसाठी असेल, शाळा या जर मुलांसाठी असतील तर मुलं ही प्रायोरिटी याचा विचार करता येईल का आपल्याला शाळांमध्ये? म्हणजे मुलांना लवकर नाही उठता येत त्यांना, म्हणजे कारण आपली जीवनशैली अशी झाली की मुलं रात्री 11 वाजता जर झोपत असतील तर ते सकाळी 6 वाजता नाही उठणार आणि 7च्या शाळेला कशी जाणार? दुसरी गोष्ट, मगाशी आपण बोललो तसं मुलांचे जर डोळे, कान, नाक हे या वयात तयार होत आहेत, पंचेंद्रिय तयार होत आहेत तर ते बंद वर्गामध्ये कशी बसणार? ती खिडकीतनंच बाहेर बघणार. मग आपल्या शिक्षणाची रचना ही त्यांनी खिडकीतनं बाहेर बघावं किंवा मोकळ्या वातावरणातच राहावं ह्या प्रकारची केली तर ती कदाचित चांगली शिकतील. होतंय असं. आपला प्रॉब्लेम असा आहे की मुलं ही जगाबरोबर चाललेली आहेत आणि आपली शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने त्याच्या खूप मागे आहे. पूर्वी जे काही संशोधनात सापडलंय ते आपण आज लावू पाहतोय तोपर्यंत काळ खूप पुढे गेलेला आहे. शिक्षण हे काळाच्या बरोबर बदललं पाहिजे. कदाचित मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा काळाच्या एक पुढे थांबून ते केलं, कारण मुलांना उद्याला जगायचंय. व्हेरी वेल सेड. त्यामुळे शाळा ह्या या पद्धतीने बदलल्या पाहिजेत. शिक्षणाची रचना ही अशी असली पाहिजे. मग काय असलं पाहिजे तर उद्याच्या भविष्याचा विचार करून त्याच्यात, आणि एक 25-30 वर्षांपूर्वी असं होतं ना की का लिमिटेड फील्ड होती, डॉक्टरिंग, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे अशी 5-6 फील्ड होती. आज इतकी स्कायज द लिमिट, ऍब्सोल्युटली इतकी क्षेत्र आहेत आणि नवीन नवीन तयार होत आहेत. मग ह्या क्षेत्रामध्ये जर त्यांना वावरायचं असेल तर त्यांना सातत्याने शिकतं राहणं हेच वातावरण लागणार आहे. मग शाळा ह्या प्रकारे की आमच्या इथे मुलं आनंदाने शिकतात, ती सातत्याने शिकत असतात, ह्या प्रकारे का नाही निर्माण करायच्या? आणि त्या प्रकारे निर्माण करायच्या असतील तर शाळांची अख्खी रचना बदलावी लागेल. नक्कीच. शाळा ह्या मूल केंद्रीय व्हाव्या लागतील, त्या विद्यार्थी केंद्रीय व्हाव्या लागतील. आणि विद्यार्थी केंद्रीय याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, मुलं आनंदी राहिली तर शिकतील, तर शाळेने मुलं आनंदी कशी राहतील हे बघितलं पाहिजे. हे जितकं होईल तितकं शिक्षण अधिक चांगलं होईल. खरं तर आता तुम्ही म्हणालात की शाळा या विद्यार्थी केंद्रित झाल्या पाहिजेत, तर तुमच्या दृष्टीने आदर्श विद्यार्थी काय किंवा आदर्श मूल कसं असावं? कारण आपल्याकडे ना न रडणारं, अत्यंत ओबिडियंट असणारं, आईबाबांचं सगळं ऐकणारं हे मूल म्हणजे आदर्श मूल अशीच चौकट तयार झालेली आहे. सो खरंच ही चौकट योग्य आहे? आपल्याकडे ना आदर्शपणाची फार काय आपण म्हणतो सगळा आदर्श. हो. मला असं वाटतं ना, म्हणजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो, तुमच्या आईने आदर्श व्हावं म्हणून संसार केला का ती ते करत गेली? ती करत गेली, ऍडजस्ट करत गेली, गोष्टी घडत गेल्या. तिने मला तिने तिचं कर्तव्य निभावलं. नक्कीच. मग ते नवऱ्याप्रती असेल, मग ते मुलांप्रती असेल, मग ते कुटुंबाप्रती असेल. अगदी. हे कर्तव्य निभावणं ना हीच गोष्ट आवश्यक आहे. आपण त्याला आदर्शपणाच्या चौकटीत अडकून टाकलं ना म्हणजे मग काय होतं, आपण नकळतपणे कॉम्पिटिशन निर्माण करतो, नकळतपणे हे चांगलं हे वाईट निर्माण करतो. आदर्श शिक्षकाची ती जबाबदारीच आहे. आदर्श आई, आदर्श वडील, आदर्श शिक्षक, आदर्श नाही, ते त्यांचा रोल आहे आणि ती त्यांची जबाबदारी आहे आणि ती भूमिका आहे ती निभावलीच पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला आदर्श असं म्हणायला लागतो ना तेव्हा चांगलं आणि वाईट
अशी एक हे तयार करतो, नकळत डिवाइड हा, करतो divide आपण करतो गोष्टी. किंवा हे योग्य अयोग्य असं करतो. आपण योग्य त्याचाच पुरस्कार सातत्याने का नाही करत? अगदीच. की शिक्षक म्हटल्यानंतर ह्या गोष्टी ह्या असल्या पाहिजे, तो तसाच उभा राहील. Right. कुठलीही व्यक्ती, मग मूल म्हणून जो तुमचा प्रश्न आहे ना की आदर्श मूल कसं असलं पाहिजे, आदर्श मूल नाही, मूल जसं आहे ना ते तसंच आहे आणि ते तसंच आदर्श म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे. ते हे मूल आदर्श आणि हे अनादर्श असं नाहीये. म्हणजे एखाद्याला गणित विज्ञान खूप चांगलं येतं, परीक्षेमध्ये चांगले मार्क लिहितो, ते आपल्या आदर्श असतं. ते आपण सांगेल ते करतो, ते सांगेल ते करणं हे मुलाचं कामच नाही. खरं, मुलं ही जगाबरोबर चाललेली आहेत आणि आपली शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने त्याच्या खूप मागे आहे. पूर्वी जे काही संशोधनात सापडलंय ते आपण आज लावू पाहतोय, तोपर्यंत काळ हा खूप पुढे गेलेला आहे. शिक्षण हे काळाच्या बरोबर बदललं पाहिजे. कदाचित मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा काळाच्या एक पुढे थांबून ते केलं, कारण मुलांना उद्याला जगायचंय. व्हेरी वेल सेड. त्यामुळे शाळा ह्या या पद्धतीने बदलल्या पाहिजेत. मगाशी जो आपण प्रश्न बोलत होतो ना, शाळेची रचना, आपण हुशार, ढ वगैरे वगैरे ह्या गोष्टी जितक्या शाळेतनं कमी करू ना, मुलांना हुशार ढ नाही, मुलांना रादर मला पुन्हा पुन्हा नवं शिकत राहायला पाहिजे. मी शिकलो म्हणजे मी शिकलो याचा अर्थ अजून कितीतरी गोष्टी मला शिकण्यासाठीच्या बाकी आहेत. अदरवाईज काय होतंय, मला 70% मार्क मिळाले म्हणजे मी स्वतःला हुशार समजतो आणि आपल्याला एखाद्या छोट्या फुलपाखराबद्दल सुद्धा पुरेसं माहिती नसतं आणि आपण म्हणतो की मी हुशार आहे. आपल्याला छोट्या डासाबद्दल, छोट्या किड्याबद्दलही पुरेशी माहिती नसते. साध्या ॲटम बद्दल आपल्याला अजून पुरेशी माहिती नाही आणि आपण असं म्हणतो की मी हुशार आहे आणि मी शाळेत पहिला आलोय. ह्या गोष्टी काढूनच टाकायला पाहिजे शिक्षणातून. आणि जितकं ह्या गोष्टी आपण कमी करू. दुसरी गोष्ट, आपल्याकडे प्रश्न विचारण्याला अतिशय बॅन आणि आपण ज्या संस्कृतीचे गोडवे गातो, आपण जे गीतेचे गोडवे गातो, गीता हा संवाद आहे. प्रश्न विचारतोय. तो जसं श्रीकृष्ण सांगतोय तसं तो मान्य नाही करत, तो त्याला प्रश्न विचारतो आणि पटल्यानंतर मान्य करतो. आपण ही जर संस्कृतीचे आपण गोडवे गात असू तर मुलांना प्रश्न विचारण्याला का बंदी करतो? रादर त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे, त्यांनी शंका घेतल्या पाहिजेत आणि त्या शंकांचं योग्य निराकरण झालं की मग ते मान्य केलं पाहिजे की ते स्वीकारलं पाहिजे. इथपर्यंत ही प्रोसेस आपण शाळेमध्ये लावली. तुम्ही आदर्श म्हणताय ना, मग जो प्रश्न विचारतो ते खरं तर आदर्श असं मला म्हणायचं. की जो मूल शंका विचारतो, जो प्रश्न विचारतो, जो पुन्हा पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, मला समजलं नाहीये परत सांगा, ही क्युरिओसिटी ज्याच्यामध्ये आहे आणि ही नैसर्गिक आहे मुलांमध्ये आणि ती आपल्याला जोपासायला हवी. ते मारून टाकतं का नाही की सातत्याने भोवताल समजून घेत राहणं, सातत्याने स्वतःला समजून घेत राहणं, हे खरं तर आदर्श आहे. आणि हे फक्त मूल नाही, फक्त सगळ्या माणसांना हे लागू आहे. शिक्षणाने ते केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने मला नव्याने आदर्श या एका कॉन्सेप्टची वेगळी व्याख्या कळली असं मी म्हणेन. हे सगळं मान्यच आहे, पण असं वाटतं की हे सगळं खूप आदर्शवत सांगताय तुम्ही, जे काही सांगताय ते सत्यात कितपत उतरेल किंवा हे सत्यात येणं कितपत शक्य, इट क्वाईट डिफिकल्ट म्हणूया किंवा काय, तर कदाचित कोहमच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत असतील अशी अपेक्षा, किंवा हेच होत असेल कोहममध्ये असंही मी म्हणेन ठामपणे. हा मी एक नमुना उभा करतोय की ज्यातनं हे जर साध्य झालं म्हणजे व्हावं अशी मला अपेक्षा आहे, तर कदाचित ते बघून मग बाकी सगळे हळूहळू त्याला तिथे होऊ शकेल, ते स्प्रेड होऊ शकेल. क्या बात. सो आत्ता म्हणजे मी पुन्हा खऱ्या वस्तुस्थितीमध्ये आणायचा प्रयत्न करते, किंवा मला हे खूपच आदर्श छान असं वाटायला लागलं. सो हे सत्यात यावं अशी खूप माझी पण मनापासूनची इच्छा आहे. तर आत्ताची जनरेशन जर तुम्ही बघाल, म्हणजे आत्ताची मुलं, रादर माझी मुलगी सुद्धा मोबाईल, स्क्रीन आणि त्याच्यामुळं ना मुलांच्या ओव्हरऑल शिकण्याच्या पद्धतीमध्येच खूप अडचणी येत आहेत. तर काय वाटतं एक्झॅक्टली हे प्रॉब्लेम्स होत आहेत कशामुळं? कारण मोबाईल किंवा टीव्ही खरं तर अशी आपल्या जनरेशनमध्ये पण आपल्याला वेगवेगळी अशी माध्यमं आलेली आहेत की जे आपलं माइंड डायव्हर्ट करतील किंवा ज्यांनी वेगळं वळण दिलं होतं. पण आत्ताच्या या ऍडिक्शनमुळे, ऍडिक्शन इज द परफेक्ट वर्ड आय थिंक, सो यामुळे खरंच मुलांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सो एक यातले अभ्यासक म्हणून तुम्ही याबद्दल काय सांगाल? तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे की ह्यातनं प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न निर्माण होण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे कुठलाही डिव्हाइस मुलांच्या हातात देताना तो डिव्हाइस म्हणजे काय आहे, तो कशासाठी वापरायचा आहे
हे त्यांना क्लिअर झाल्याशिवाय जर आपण हातात दिला तर ते त्यांना हवा तसाच तो वापरणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट ही, आपण त्यांना हौसेने मोबाईल देतो, पण तो का आणि तो कसा वापरायचा आहे हे त्यांना द्यायच्या आधी क्लिअर झालं पाहिजे. दिल्यानंतर मग त्यांना हवा तसंच तो वापरणार आहे. म्हणजे गमतीच्या भाषेत बोलायचं झालं तर माहितीये, गंमत म्हणून घ्या की ज्याला आपण माकडाच्या हातात कोलीत म्हणतो ना. एक्झॅक्टली. सिरियसली त्यांना हवं तसं तो वापरणार आहे. खरं. त्यामुळे पहिली गोष्ट ही आहे की मुलांना जी वस्तू मी वापरतोय ती कशासाठी वापरायची आहे आणि त्याचं मर्यादा काय आहे ही आधी क्लिअर झाली पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरा त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे ही मुलं टेक्नॉलॉजीमध्ये जन्माला आलेली आहेत आणि ती टेक्नॉलॉजी वापरणार आहेत. अगदी. त्यांना टेक्नॉलॉजी वापरू दिलीच पाहिजे. हा एक्सेप्टन्स आला पाहिजे पालकांमध्ये सगळ्यात आधी. काय करा, मग अशी म्हटलं त्याचा आता मी विस्तार करतो. कसा वापरायचा याचा आता उदाहरणार्थ, माझ्यातली कोममधली मुलं सगळं ChatGPT वापरतात. आणि ती ChatGPT वापरून अनेक कामं करतात. आम्ही याच्यावर खूप बोलत राहतो की ChatGPT कशासाठी वापरायची, म्हणजे ChatGPT काय करतं. मग त्यातून मुलांना नेमकेपणाने माहिती मिळण्यासाठी नेमकेपणाने प्रश्न काय विचारायचा ह्याची सवय लावली की तुम्हाला आता एकतर या सगळ्याचा तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की जगातली सगळी माहिती तुमच्याकडे एका क्लिकवर आहे आणि ती मुलांनी काय वापरायला हरकत आहे, जरूर वापरावी ना. त्याच्यासाठी पाठ करत बसणं आणि म्हणजे पूर्वी जे सातत्याने पाठ करा आणि माहिती तुम्ही स्वतःच्या ब्रेनमध्ये साठा करून ठेवा याची गरज नाही. हा कम्प्युटर जास्त चांगल्या प्रमाणात त्याचा साठा करतोय, त्याच्याकडे माहिती उपलब्ध आहे. मग मला हवी ती माहिती नेमकेपणाने या माध्यमाचा वापर करून कशी शोधायची हे स्किल मुलांना आलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन वापरावं, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वापराव्यात. आणि ह्या डिव्हाइसचा या सगळ्याचा वापर त्यांना जितका आपण त्यांच्या अभ्यासासाठी करू देऊ ना तितकी ती जास्त मग त्यांना मग बाहेरच्या गोष्टी नाही सुचत. दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे त्यातनं काय होतं की तो डिव्हाइस वापरायची त्यांची हौस भागते, त्यांचे कष्ट कमी होतात. एक लक्षात घेऊया आपण की तंत्रज्ञान हे माणसाने स्वतःच्या मदतीसाठीच विकसित केलंय. व्हेरी वेल सेड. त्यामुळे आपण ते वापरलंच पाहिजे. अगदी. आज जर अतिशय अवघड असं गणितातली एखादी सम जर माझा हातातला मोबाईल तो मला करू तर आपण तो वापरायला पाहिजे. त्याच्यासाठी ते सूत्र सातत्याने पाठ करत राहायची गरज नाहीये. किंवा अशा अनेक गोष्टी आहेत तर वापरूया ना आपण तो. त्यामुळे एकतर मुलांना तो कशासाठी वापरायचा ते शिकवणं, त्याचा योग्य तो वापर त्यांना करू देणं. म्हणजे गंमत बघा की मी गेल्या 5-6 वर्षांमध्ये इतकं लेखन केलेलं आहे, पण मला आठवत नाही की मी हातात पेन घेऊन लिहिलंय. मी व्हॉइस टायपिंग करतो आणि तो सगळं तयार करतो. मग त्याच्यामध्ये स्किल काय असलं पाहिजे तर माझे विचार किंवा मला जे म्हणायचंय ते मला योग्य शब्दात म्हणता येतंय ना, आणि मग त्याचा वापर करणं हे मुलांपर्यंत सातत्याने पोहोचायला हवंय. ती या मीडियाच्या बाबतीत अपडेट राहिलीच पाहिजेत. त्यांना कोडिंग आलं पाहिजे, त्यांना AI वापरून काम कसं करतात, काम कसं चाललंय जगात हे सगळं आलंच पाहिजे. त्यांना त्याच्यासाठी त्यांनी ते वापरलंच पाहिजे. त्यांचा अभ्यास म्हणजे मला अगदी आवडेल की शासनाने काय प्रश्नपत्रिका लिहिण्याच्या जे तुम्हाला कम्प्युटरवर तुम्ही सोडवलं तरी चालेल. त्याच्यासाठी आवश्यक तो मेकॅनिझम तयार करायला लागेल, पण काय हरकत आहे. अगदीच. त्यामुळे आपल्या ज्या काही एक पठडीबाज कल्पना आहेत ना की मुलांनी लिहिलंच पाहिजे, मुलांनी पाठ गोष्टी केल्याच पाहिजेत, आता ह्याची गरज हळूहळू कमी होतीये. तंत्रज्ञान आपल्या कितीतरी वेगाने जर पुढे जात असेल तर आणि ही मुलं त्याच्याबरोबर वाढतायत, तंत्रज्ञानाबरोबर वाढतायत, तर ती त्या वेगाने पुढे जाणारच आहे. ते कसं वापरायचं हे आपण शिकून घेणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही त्याच्यासाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज प्रचंड रील्स येत आहेत आणि आणि तिसरी गोष्ट, मुलांना मोबाईल आवडतो का मुलांना खेळणं आवडतं, तर माझा अनुभव असा आहे की मुलांना खेळायला आवडतं. ऍक्च्युली आपण तिथे बंदी केली की मुलं इकडे वळायला लागतात. त्यांना एक्साइटमेंट हवी असते. एक्झॅक्टली. आणि ती एक्साइटमेंट ही जितकी खेळातून मिळेल, म्हणजे हा माझ्यासारख्या अनेकांचा अनुभव आहे की मुलांना जेव्हा घाम फुटेस तर खेळायला मिळतं, त्यांना तो आनंद जास्त असतो. खेळण्यातला आनंद, एकमेकांबरोबरचा मस्ती करण्यातला आनंद, मजा करण्यातला आनंद आणि लहानपणापासून जेव्हा याची सवय लागते तेव्हा आपोआप त्यांचं हे डिव्हाइस वापरणं आणि डिव्हाइसमधनं आनंद शोधणं हे प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये
ते आपण शिकून घेणं आणि ते कशासाठी वापरायचे याची क्लॅरिटी देणं आणि ती मुलांसोबत, म्हणजे तो हे गोष्ट याच्यासाठी वापर असं नाही, चल आपण मिळून करूया, आपण मिळून शोधूया, म्हणजे आपल्यालाही कळेल की आपली मुलं काय विचार करतायत, त्या तंत्रज्ञानाकडे ते कसे बघतायत आणि मग त्यांच्या बरोबर ते हे करणं सोपं जातं. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे द्यायला पाहिजे. हा प्रश्न एका टिप्समध्ये सुटणारा प्रश्न नाही, ह्याला सातत्याने कष्ट घेतले पाहिजे. या 4 गोष्टी करा तुमचा प्रश्न सुटेल असं नाही होत. असं ते नाही होणार आहे. त्याला खूप आणि पालकांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम केलं पाहिजे. कुठे वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं, कसं वापरायचं. पालकांचा एक अट्टहास असतो की अट्टहास असतो म्हणण्यापेक्षा प्रत्येक पालकाला वाटतं, रादर मी पालक आहे त्यामुळे मलाही माहिती की मला असं वाटतं की माझ्या मुलीने हुशार असलं पाहिजे, तिला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तर हुशार विद्यार्थी असणं म्हणजे नेमकं काय असणं, म्हणजे हुशार विद्यार्थ्याची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? खरं तर हुशार आणि ढ हे दोन्ही शब्द शिक्षणात काढून टाकायला हवेत. पण आता ते इतके रुजलेत. तर हुशार शिक्षण म्हणजे मगाशी आपण खरं तर याच्यावर बोललो, त्याचा अधिक विस्तार मी करेन. हुशार याचा अर्थ जो सातत्याने शिकत राहतोय, ज्याला सातत्याने नवीन नवीन समजून घ्यावंसं वाटतंय, नवीन नवीन शिकावंसं वाटतंय, हे शिकत राहणं, हे समजून घेत राहणं. हुशार म्हणजे शिकवलेलं सगळं धडाधड पाठ करता येणं, बोलता येणं आणि परीक्षेत उत्तम मार्क घेता येणं, ही हुशारीची व्याख्या जगातून ऑलरेडी निघून गेलेली आहे. आता याला कोणीच हुशार म्हणत नाही. हुशार म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवण्याची क्षमता निर्माण होणं. तुमच्या समोर समस्या आली तर त्या समस्येचा किती विविध प्रकारे तुम्ही विचार करता, किती क्रिएटिव्हली तुम्ही विचार करता आणि त्याच्यासाठी तुमच्या असलेल्या क्षमता वापरून ती सोडवण्याचा कसा प्रयत्न करता, नसलेल्या क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करता, हे सगळं म्हणजे खरं तर हुशार. आणि ही हुशारी मुलांमध्ये असते. तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपण मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय सोडून देऊया. जी वस्ती पातळीवर झोपडपट्टीत राहणारी मुलं असतात त्यांच्या हातामध्ये काही नसतं, 2 रुपये नसतात, पण ती दिवसभर मिळेल ते साहित्य वापरून उत्तम प्रकारे खेळ तयार करत असतात. किंवा आपल्या लहानपणी काय होतं, काही नाही, तरी सुद्धा ते दगड वापरायचो आणि आपण काहीतरी ते खेळ तयार करायचो आणि खेळायचो. कुठल्या तरी झाडाची फळी मिळायची, त्याची बॅट तयार करायचो, कुठल्या तरी चिंध्या गुंडाळून बॉल तयार करायचो आणि खेळायचो. हे सगळं काय आहे, हे सगळं काहीतरी आपण निर्माण करतोय ना, क्रिएट करतोय. का? कारण गरज निर्माण झाली, मला खेळायचंय पण काहीच नाहीये. गरज ही शोधाची जननी आहे. मुलं सातत्याने त्या शोधामध्येच असतात, कारण त्यांना अफाट गरजा असतात त्यांच्या. आता ह्या गरजा आणि शोध ह्याचा मेळ त्यांना घालू दिला आणि त्या प्रकारच्या की सगळी मुलं हुशार होतील. फक्त एकच आहे की हुशार याचा अर्थ ज्याला उत्तम गणित येतं, ज्याला उत्तम विज्ञान येतं, किंवा ज्याला उत्तम लिहिता येतं, किंवा ज्याला बोलता येतं, किंवा समोरचा सांगितलेला फक्त मान डोलावून जो ऐकतो, ह्या कल्पनेतनं आपल्याला बाहेर पडायला लागेल. खरं, सर्व मुलं हुशार आहेत, ते आपापल्या क्षेत्रात हुशार आहेत आणि त्यांना स्वतःची हुशारी तपासण्याची आणि वाढवण्याची संधी मिळाली पाहिजे. हा त्यातला खरं तर महत्वाचा भाग आहे. तुम्ही सांगितलेली जी हुशारीची व्याख्या आहे, त्या व्याख्याच्या अनुषंगाने आपल्या मुलांनी हुशार व्हावं यासाठी पालकांनी काय करावं? पालकांनी खरं तर खूप काही करण्याची गरज नाहीये. पालकांनी काय करायचं तर एकतर मुलांना पहिलं म्हणजे मोकळेपणाने वावरू दिलं पाहिजे भोवताला, परिसरामध्ये. अभ्यास ही खूप नंतरची गोष्ट आहे, सोकॉल्ड ज्याला अभ्यास म्हणतो ती. मुलांना काय हवंय, मुलांना एकतर या समाजात जगायचंय. मुलांना जर या समाजात जगायचं असेल तर ती समाजात वावरली पाहिजे. आपली मुलं शेजाऱ्यांकडे किती जातात हो, म्हणजे तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहताय ते तुमच्या घरातलं मूल हे त्या अख्ख्या बिल्डिंगचं मूल असायला हवंय. म्हणजे पूर्वी जसं चाळीमध्ये ते मूल हे त्या चाळीचं असायचं सगळं. ते कोणाकडे तरी जेवायचं, कोणाकडे तरी जायचं, कोणीतरी त्याला रागवायचं सगळं, पण ते अख्ख्या किंवा मूल हे अख्ख्या गावाचं असायचं. खरं. पालकांनी काय केलं पाहिजे तर आपल्या मूल हे स्वतःचं न म्हणता त्याला पहिलं सामाजिक करायला हवंय. माझं अस्तित्व सामाजिक आहे आणि तिथून माझं अस्तित्व हळूहळू, म्हणजे मी हे खूप पुढचं बोलतोय, पण माझं अस्तित्व युनिव्हर्सल आहे इथपर्यंत त्याला पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे काय तर त्याला भोवतालाशी जोडून घेतलं पाहिजे. आज आपण जर बघितलं तर मुलांचा भोवतालाशी कनेक्टच नाहीये. माझ्या भोवताली काय चाललंय त्याला माहिती नसतं, माझ्या भोवतालचे प्रश्न त्यांना माहिती नसतात, माझ्या भोवतालचे
पर्यावरणाचे असतील, सामाजिक असतील, अनेक प्रकारचे प्रश्न असतील. तिथपासून मी आणि हे समोरचं झाड, मी आणि समोरचं जंगल, मी आणि समोरची माणसं यांचं काय रिलेशन आहे, काय नातं आहे. आज आपण ना मर्यादित आयडेंटिटीमध्ये जगतो. मी माझ्यापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं आणि तितकाच विचार करतो. शिक्षणाने असेल किंवा ज्याला आपण तुम्ही आता चांगले पालकत्व ज्याला आपण म्हणतो ते, ही आयडेंटिटी जितकी विस्तारित करता येईल ना, आणि ही विस्तारित करायची म्हणजे काय, तर हे सगळ्या अनुभवायच्या गोष्टी. मी श्वास घेतोय, तुम्ही श्वास घेताय, मी म्हणजे आपल्यामध्ये साधी गोष्ट आहे ना, की भले मला तुमचे विचार पटत नसतील, भले मला तुमचं वागणं पटत नसेल, पण आपण छान शेजारी बसलोय, आपण छान एकमेकांचे. त्यामुळे निसर्गामध्ये असं काहीच नाही. निसर्गामध्ये सगळेजण एकमेकांच्या सहकार्याने वापरतात. ही सहकार्याची भावना ही लहानपणापासून मुलांमध्ये रुजली पाहिजे, की मी या भोवतालच्या पर्यावरणातला एक घटक आहे आणि भोवतालच्या पर्यावरणाशी माझं नातं हे सहकार्याचं आहे. त्यातून ती जाणीव निर्माण होईल. आज मुलं घट्ट बूट टाय ह्या सगळ्यात इतके जखडलेले असतात. त्यांनी मातीत खेळलं पाहिजे, मातीशी वावरलं पाहिजे, त्यांनी पाना फुलांची खेळ पाहिजे, ती झाडावर चढली पाहिजे, झाडावर बागडली पाहिजेत. हे जितकं होईल ना तितकं त्यांचं शिकणं, त्यांची हुशारी हे सगळं त्यातून आपोआप फुलेल. आणि मग पालकांना काहीच करायची गरज लागणार नाहीये. ते जसं फुलणं हे जितकं फुलाचं फुलणं हे जितकं नैसर्गिक आहे ना, तितक्या नैसर्गिकपणे मुलं करतील, स्वतःच्या क्षमता शोधतील स्वतःला. याच्यासाठी करायला काय लागेल, तर जे माळीबुवा जे काम करतात ते त्याला योग्य वेळा खत पाणी देणं, योग्य वेळेला त्याला हे पुरवणं. बाकी नैसर्गिकपणे होईल ते. कारण माणसाचं मुळातलं जगणंच तसं आहे. त्याचं निसर्गता माणूस तसाच आहे. तो आतापर्यंत त्याची सगळी प्रगती ही त्याच्या अंगभूत क्युरिओसिटीमुळे झालेली आहे. म्हणून तर इतके त्याने शोध लावले, इतके त्याने प्रगती केली स्वतःची. सो हे जर नैसर्गिक असेल तर त्या नैसर्गिकपणे त्यांना वावरू देणं, फुलू देणं. त्याला योग्य तो आधार आपण देऊया. आणि त्याच्यापेक्षा गंमत अशी आहे माणसाच्या, म्हणजे आपण जर बारकाईने मुलाचं निरीक्षण केलं पालकाने, तर लक्षात येईल की कुठल्या टप्प्यावर मुलाला काय हवंय हे आपोआप त्याच्या वर्तनातनं कळतं. म्हणजे जेव्हा त्याला बोलण्याची क्षमता येते, तर आता मला भरपूर बोलायचं आहे आणि मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मला भरपूर बोलू द्या, मला गप्पा मारू द्या तुमच्याशी, हे ते सांगतं. इथे पालकांची भूमिका अशी असते की त्याला गप्पा मारण्यासाठी भरपूर अवकाश देणं, वेळ देणं. ही जी गरज, ही जी नैसर्गिक गरज आहे ना, त्याला पाय फुटले की त्याला भोवताली भटकायचं असतं, वावरायचं असतं, घरातनं बाहेर जायचं असतं, 4 लोकांकडे जायचं असतं, भोवतालचा निसर्ग समजून घ्यायचा असतो. ह्या गरजा पूर्ण करणं एवढंच छोटी गोष्ट करायची. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावर बदलत्या असतात. या बदलत्या गरजा आपण समजून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की मुलं आपोआप हुशार होतात. खऱ्या अर्थाने हे सुजाण पालकत्व आहे असं म्हणायला हरकत नाही, जर हे झालं तर. नाही, हे खरं तर हे असंच असलं पाहिजे, पण हे नाहीये. म्हणजे परत त्याला आदर्श म्हणायची गरज नाही मगासारखं. नैसर्गिक आहे. आणि आता बऱ्याचदा पालकांचं असं होतं, रादर माझंही असं होतं की गोष्टी म्हणा किंवा भूमिका ना अशा खूप टोकाच्या असतात पालकांच्या. लाईक काही पालकांना वाटतं की अरे नाही, माझ्या मुलाला जो त्रास मला झालाय किंवा जे काही मी सहन केलं ते माझ्या मुलांनी अजिबात सहन नाही केलं पाहिजे, त्यामुळे शक्यतो सगळ्या सोयी सुविधा किंवा सगळ्या गोष्टी त्यांना अगदी छान आयत्या पद्धतीने दिल्या जातात. आणि काही ठिकाणी अगदीच विरुद्ध परिस्थिती असते की तसं नाही, त्याने टक्के टोळपे खाल्ले पाहिजेत, त्याला त्रास झाला पाहिजे, ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. सो अगदी टोकाच्या भूमिका असतात. तर हे सगळं कितपत योग्य आहे मुलाच्या जडणघडणीमध्ये, किंवा काय पद्धतीने जडणघडण व्हावी त्यांची? म्हणजे खरं तर एक म्हणजे मुलाची नैसर्गिक रचना काय आहे, म्हणजे एकूणच माणसाचं जर आपण बघितलं तर माणूस संघर्ष करतच विकसित झालेला आहे. त्यामुळे संघर्ष करत राहणं हे माणसाच्या जीन्समध्येच आहे. तो सातत्याने, म्हणजे अगदी तो जगण्यासाठी संघर्ष करत गेला, तो स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी संघर्ष त्याला करावा लागला असेल. बघा ना की माणसाला ना त्याला नीट पळता येत, ना त्याला वाघांसारखी नखं आहेत, जवळ सुळे आहेत, तरीही तो ह्या सगळ्या भोवताल परिस्थितीत टिकून राहिला ना आणि आजपर्यंत इतका विकसित झाला. तर हे सगळं संघर्षातून झालेलं आहे. त्यामुळे संघर्ष ही आपली मुळात नैसर्गिक बाब आहे. सो मुलांना सुद्धा तो संघर्ष करता आला पाहिजे. त्यांना सगळंच आयतं असं देण्यात काहीच पण नाही. ज्या
त्याच्या मिनिमम गरजा आहेत की त्याला आत्ता स्वतःचं खाणं नाही बनवता येते, तर त्याला खाणं बनवून देणं हे आपलं कामच आहे आणि ते करायलाच हवंय. पण एकदा ते एका वयाचं झालं की त्या बाबतीत त्याने किमान पक्षी इंडिपेंडंट झालं पाहिजे. म्हणजे लग्नाला आला पण आता अजून चहा बनवता येत नाही, हे कौतुकाने सांगण्याची गोष्ट नाहीये. आपल्याकडे आजही हे कौतुकानेच सांगितलं जातं. तर आणि तशाच म्हणजे स्वतःच्या काही किमान गरजा भागवता येणं इथपर्यंतची त्याची तयारी ही, आणि हे आपलं काम आहे. आणि माझा अनुभव असा आहे की याच्यासाठी मुलांची तयारी असते. त्यांना इंडिपेंडंट व्हायचं असतं. त्यांना आता स्वतःला म्हणजे एक 9-10च्या पुढे आपण जर बघितलं ना तर मुलांना स्वतःला जबाबदारी घेऊन गोष्टी करायच्या असतात. की मग ते काय स्वयंपाकाचं असेल किंवा स्वतःच्या गोष्टीतल्या बाबतीतलं असेल किंवा अजून अनेक गोष्टींतलं असेल, पण त्यांना असं वाटतं की आता मला हे मी मे बी करू शकतो बरं का, किंवा मी केपेबल आहे. अशा वेळेला पालकांनी त्यांना ते करू देणं, त्यांना घरातल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं, घरातल्या अगदी हिशोबांपासून ते. आणि म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या या सगळ्या गोष्टी या मोकळेपणाने घरात बोलल्या जायच्या की घरात अमुक गोष्ट करायची आहे, मग त्याच्यासाठी काय करायचं, मग ते कोणाला बोलवायचं, कोणाकडे जायचं, किंवा काय सामान आणायचं आहे, हे मोकळेपणा. त्यामुळे मला लहानपणापासून घरात काय चाललंय हे सगळं कळत होतं. त्याच्यामध्ये मे बी माझा डायरेक्ट निर्णयात सहभाग नसेल, पण आज गरज अशी आहे, आज जेव्हा ते इतकं छोटं कुटुंब आहे 3 किंवा 4 जणांचं, तर घरातल्या सगळ्या सदस्यांचा त्या निर्णयात सहभाग असेल तर कदाचित ते अधिक चांगल्या प्रकारे होईल. आणि समजा मला घरात एखादा टीव्ही घ्यायचा आहे, तर मुलाला घेऊया ना मुलाचं मत, त्याला विचारूया की आपल्या बाबा काय टीव्हीसाठीचं बजेट 25,000 रुपये आहे, आता तू शोध बरं दुकानात जाऊन की 25,000 मध्ये कुठला चांगला टीव्ही मिळेल. किंवा आपल्याला फिरायला जायचं बजेट 30,000 रुपये आहे, शोध बरं तू की आपण कुठे जाऊ शकू, कसे जाऊ शकू, ट्रेनने जायचं, बसने जायचं का स्वतःची गाडी करून जायचं, तिथे कुठे राहायचं. जबाबदाऱ्या जितक्या म्हणजे ज्या वयामध्ये मुलांना जे करावंसं वाटतं, त्यांना आतून करावंसं वाटतं, त्यातनं त्या क्षमता त्यांच्या हे होत असतात ना की मला ते करून बघायचंय, आणि तेव्हा नको तू अभ्यास कर. त्यापेक्षा हे जितकं आपण मुलांना करायला देऊ तितकी मुलं अधिक चांगल्या प्रकारे म्हणजे ह्यातनं 2 गोष्टी होतात. एक म्हणजे मुलांचं मी काहीतरी करू शकतो, मी या घरातला भाग आहे, मी महत्वाचा भाग आहे, हा जो एक त्यांना स्वतःबद्दलची जाणीव असते, ही जाणीव सुखावते. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आत्मविश्वास निर्माण होतो. आणि तिसरी गोष्ट, या वयातनं पालक आणि मुलांचं यांचं रिलेशन खूप उत्तम प्रकारे सांधायला मदत होते. कारण या वयामध्ये हळूहळू असं असतं, म्हणजे थोडंसं मोठ्या वयात की आता मी मोठा होतोय बरं का, ही एक भावना तयार येते. आणि मग त्या मोठ्या होण्याच्या भावनेला या सगळ्याची साथ मिळाली की आपोआप त्यांना मी जबाबदार आहे, माझ्यावर जबाबदारी दिली आणि आता मला ती नीट पूर्ण करायची आहे, ह्याकडे मुलं जातात. आणि ह्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की मुलांच्या वाढीचे टप्पे समजून घेतले आणि आता मूल माझं काय टप्प्यावर आहे आणि ते काय विचार करते आणि त्याच्या आता काय गरजा आहेत हे समजून घेतलं की ते आपोआप या प्रकारे पूर्ण करता येतात. तर या प्रकारे पालकांनी जावं असं मला वाटतं. खूप टेन्शन ताण घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये मूल संघर्ष करतं आणि तो संघर्ष त्याला करू द्यावा. प्रश्न सोडवण्यासाठीचा संघर्ष करतो, तो करू द्यावा. तुला अडचण लागली तर मी आहे बरं का, हे मी माझ्या कोहममध्ये पण करतो. तुझं तू कर, तुला अडचण येत असेल तर मला विचार, पण मला विचार म्हणजे मी डायरेक्ट मदत नाही करत. ही 4 पुस्तकं बघ बरं का, मी तुझ्यासाठी काढून ठेवली आहेत, ह्याच्यात तुला बघ, त्याच्यात काही समजलं नाही तर परत मला विचार, पण मी डायरेक्ट हे असं असं कर म्हणजे तुला उत्तर मिळेल ना. म्हणजे माझा सपोर्ट तुला कायमस्वरूपी आहे. तुला जिथे अडचण येईल तिथे मी तुझ्या सोबत उभा आहे, मी तुला मदत करणार आहे. कष्ट मात्र तुलाच करायचे, प्रयत्न तुलाच करायचे. ही भूमिका पालकांनी घेतली तर आपली मुलं हुशार होते. क्या बात, क्या बात. प्रसादजी, खरं तर आता बोलताना तुमच्या बोलण्यातनं उल्लेख आला
टीनेजर्सचा. सो खरं तर टीनेजर्सचे विषय फारच वेगळे आहेत. म्हणजे असं होतं की आता आई बाबा हात टेकवलेत आईबाबांनी यांच्या पुढे, अशी काहीतरी त्यांची काय म्हणूया आपण धारणा झाली आहे आईबाबांची, किंवा या पद्धतीने त्या टीनेजर्सना पालकांना डील करावं लागते. तर मी तुमच्या मला वाटतं टीनेजर्सशी रिलेटेड काहीतरी तुमचा माइंडफुलनेसचा काहीतरी प्रोग्राम और समथिंग असं काहीतरी मी ऐकलं, तर प्लीज जरा त्या प्रोग्राम बद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. हा प्रोग्राम खरं तर अलीकडे काही महिन्यांपूर्वी आम्ही सुरू केला, माइंडफुल टीन्स नावाचा. हो, मुळात हे वय विचित्र आहे. हो, म्हणजे विचित्र आहे, म्हणजे विचित्र हा शब्द खरं तर योग्य नाही, पण आपण तो वापरूया इथे. ह्या वयात मुलं धड लहानही नाही आहेत आणि धड मोठी, आणि आपणही असंच म्हणतो अगदीच की आता लहान राहिलेस का तू, आणि ते शहाणपणा शिकायला लागले की आपण म्हणतो किती मोठा झालायस तू. तर असं ते, कारण ते तसंच धेडगुजरी ऍक्च्युअली. म्हणजे साधारणतः 10-11 नंतर ना मुलांना असं वाटायला लागतं की आपण आता मोठे आहोत. म्हणजे त्यांचा ना लहानपणीचा काळ संपतो आणि त्यांना ते आतून जाणवायला लागतं, आणि आपल्याला आता मोठं ह्या पद्धतीने ट्रीट करावं असं त्यांना आतून वाटायला लागतं. साधारणतः धड लहान नाही आणि धड मोठे नाही, असा तो हा साधारणतः 12, 13, 14, 15, 16 वर्षापर्यंतचा मुलांचा काळ असतो. एक म्हणजे ह्याच्यामध्ये खूप, म्हणजे जसा हा म्हणजे जवळपास 0 पासून 18 पर्यंतचा काळ आहे ना, हा मुलांच्या आयुष्यातला सातत्याने बदलाचा काळ. आणि या वयातले बदल ना तर खूप दुहेरी पद्धतीचे, म्हणजे शरीर बदलत असतं आणि ब्रेन बदलत असतं. एक्झॅक्टली. आणि ब्रेन आणि शरीर हे दोन्ही मोठं होण्यासाठी तयार होत असतात. म्हणजे मोठेपणी त्यांना जे जे करायचं आहे, मसल तयार होत असतात, राईट. आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार होत असते. त्याच्यानंतर आपला फ्रंटल लोब, म्हणजे जो तार्किक विचार करण्याचा, म्हणजे विचार करून कृती करण्याचा जो पुढचा भाग आहे मेंदूचा, तो तयार होत असतो. हे सगळे बदल या वयात होत असतात, आणि या सगळ्या बदलांशी जुळवून घेणं हे मुलांच्या दृष्टीने भयंकर अवघड असतं. आणि त्याचबरोबर व्हायला असं लागतं की पालकांच्या पण अपेक्षा या किंवा समाजाच्या अपेक्षा, आता मोठा झालायस ना, ह्या दिशेने जायला लागलेल्या असतात. तर म्हणून मी विचार केला की 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक तर मुलांना मुळात त्यांच्यात बदल होत आहेत म्हणजे काय होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे. शारीरिक बदलांबद्दल खूप बोललं जातं खरं, पण त्याच्या पलीकडे जे बदल आहेत, जे भावनिक आहेत, जे सामाजिक आहेत, एक्झॅक्टली, ह्या सगळ्या बदलांबद्दल मुलांना कळायला हवे की मी कसा आहे, ह्या वयातला मी कसा आहे, माझ्यामध्ये काय काय बदल होत आहेत. दुसरं व्हायला असं लागतं की या वयातलं मूल आणि पालक यांची भांडणं सुरू होतात. ऍक्च्युली ते कॉन्फ्लिक्ट खूप जास्त वाढतं या काळात, वाढतात. ह्याचं कारण पालक त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात, कारण त्यांची भूमिका असते. मुलं त्यांच्या दृष्टीने म्हणजे पिगा असतात, म्हणजे अरे म्हटलं की कार म्हणणारच. त्याच्या म्हणजे ते ह्याची टेनिसची मॅच चालू असते, इकडून मारायचं तिकडून मारणार, हे असं सातत्याने सुरू असतं. आणि माघार कोणी घ्यायची, कारण कोणीच माघार घेण्याच्या अवस्थेत नसते किंवा मानसिक अवस्थाच नसते त्यांची. तर ह्यामध्ये ह्या दोन्हीचाही जर योग्य संगम साधला गेला तर ते पालकांसाठी आणि मुलांसाठी या दोघांसाठी ते फायदेशीर असणार आहे. कारण याच वयामध्ये पालकांना भीती असते की मुलं आपल्यापासून दूर चालली आहेत, कारण मुलांचं पालकांची बोलणं कमी होतं, संवाद कमी होतो. पालकांना असं वाटायला लागतं की मुलांनी सांगितलं पाहिजे. मुलांना शक्यतो गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात, ह्या गोष्टी अजिबात कळता कामा नये. तर हे जे काही सगळं चाललेलं असतं. दुसरं असतं की या वयामध्ये मुलांवर खूप प्रेशर यायला लागतात, सामाजिक प्रेशर यायला लागतात. परीक्षेचं प्रेशर तर एक प्रचंड मोठं असतं, समाजात वावरण्याचं प्रेशर, समाजातले रीती रिवाज, ह्या सगळ्या गोष्टी साहजिकपणे येतं ना. अरे ही मुलं बघा कसे वागतायत, साहजिकपणे ही सगळी. बरं, दुसरं म्हणजे वर्गातले ताणतणाव, म्हणजे मग ते वर्गात कोणाशी बोलायचं इथपासून ते मित्रांपासून, म्हणजे कोणाशी मैत्री करायची इथपासून, हे प्रचंड तणाव मुलांवर असतात. ह्या सगळ्या तणावाखाली मुलं वावरत असतात. दुसरं त्यांना फ्युचर दिसायला लागलेलं असतं. बरोबर आहे, कारण भूताल त्यांना दिसायला लागलेलं असतं, भूताल ते प्रश्न दिसायला लागलेले असतात. आणि ह्या सगळ्यामध्ये मुलांना स्थिर करणं आणि त्यांना एक दिशा देणं, म्हणजे त्यांना दिशा देणं म्हणण्यापेक्षा, आपण दिशा देण्यापेक्षा त्यांना त्यांची दिशा दिसण्याच्या दृष्टीने त्यांना काही त्या दृष्टीने त्यांना घेऊन जाणं. आणि पालकांनाही की बघा तुमचं मूल कसं आहे, त्याच्या गरजा काय आहेत, त्याला कुठे मदत करायला पाहिजे आणि कुठे सोडून दिलं पाहिजे,
खरं. ह्याची क्लॅरिटी येणं आणि पालकांनी, आणि खरं तर हा पालक आणि मुलं यांचा संवाद नीट झाला ना, एकमेकांना समजून घेतलं तर दोघंही एकमेकांना सपोर्टिव्ह उत्तम काम करू शकतील. म्हणजे मुलंही पालकांना, म्हणजे मी या अर्थाने म्हणतोय की मुलंही पालकांना उत्तम सपोर्ट करतील, अगदीच, आणि पालकही मुलांना योग्य तो सपोर्ट करतील आणि सगळे मिळून छानपणे पुढे जातील. याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. कारण नाहीतर होतंय काय की सगळे भांडतच बसलं जात आहे की हे माझं ऐकत नाही, मग मुलांची दिशा वेगळी होते, मग पालकांची दिशा वेगळी होते आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होतात. म्हणजे मी पालकांना असं म्हणतो ना की पालक मला असं अनेकदा म्हणतात की त्याला हे साधं कळायला नको का, तर नाही कळत आहे हे आपण स्वीकारूया ना की ते नाही कळत आहे म्हणूनच ते तसं करतंय. तर आपण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे सातत्याने. सो असा म्हणून हा माइंडफुल टीन्सचा प्रोग्राम सुरू केला, कारण तो माइंडफुलच आहे. म्हणजे मुळात ना माइंडफुलनेस याचा मुळात अर्थ आहे की स्वतःकडे तटस्थपणे बघणं, मी काय आहे, मी कसा आहे, स्वतःला समजून घेणं. आणि माझा अनुभव असा आहे की मुलं या लेवलला पोहोचतात. मुलांना आपण काय करतोय, काय चुका करतोय, इव्हन मुलं हे सांगतात की आम्हाला पालकांची इथे मदत हवी आहे, आम्हाला हे कळत नाही की हे कसं. म्हणजे मगाशी आपण मोबाईलचं बोलत होतो ना, तर मुलं हे सांगतात की आम्हाला तिथे ना पालकांची मदत हवी आहे, पण ते करतात तशी नकोय, चिडवून आदळापट करून किंवा रागावून. आम्हाला अडचणी येत आहेत, आम्ही स्वतःला या मोबाईल पासून दूर नाही ठेवू शकत आहोत, त्यांनी आम्हाला मदत करावी. आम्हाला लांब राहायचंय पण आम्हाला राहता येत नाही. आता हा वयाचा प्रश्न आहे. हे जेव्हा कनेक्शन होतं तेव्हा ते नातं अधिक सुंदर होतं, अधिक चांगलं होतं. म्हणून तो प्रोग्राम करतोय. क्या बात है, क्या बात है. खरं तर एकूणच तुमच्यासोबत गप्पांचा आजचा हा प्रवास आहे की प्रामाणिकपणे सांगते, तो वाटतो की तो थांबू नये, तुम्ही बोलत राहावं. कारण अनेक गोष्टी एक पालक म्हणून, कारण माझी मुलगी जरी आत्ता 5.5 वर्षांची असली तरी मी काय करायला हवं आणि भविष्यात मला काय काय फेस करायला लागणार आहे त्याचीही पूर्वतयारी सुद्धा झाली आहे माझी सुद्धा. सो खरंच थँक्यू प्रसादजी, कारण खूप उत्तम पद्धतीने तुम्ही अनेक गोष्टी, अनेक ज्या किचकट वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या खरं तर खूप सोप्या करून सांगितल्यात. आणि जेवढं किचकट वाटतंय पालकत्व तेवढं किचकट ते नाहीये असं वाटायला लागलंय आता थोडंसं मला सुद्धा. सो तुमच्या माइंडफुल टीन्स या प्रोग्राम बद्दलच्या डिटेल्स आपण इकडे स्क्रीनवरती लोकांना शेअर करू. तर ज्यांना कोणाला इकडे इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज प्रसाद मणेरीकरांशी संपर्क साधावा. यासोबतच ज्यांना कोहम या त्यांच्या लर्निंग सेंटरमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यांना हे लर्निंग सेंटर बघायचं आहे तर त्याचा पत्ता आणि त्याच्या डिटेल्स सुद्धा तुम्हाला इकडे स्क्रीनवरती मिळतील. सो प्रसादजी, गप्पाष्टकमध्ये येऊन आपण इतका सुंदर हा खरं तर प्रवास झाला, ही जर्नी झाली आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा कधीतरी निवांत आणखीन भेटूया अशाच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला. येस मंडळी, तुम्ही कुठेही जाऊ नका. जर तुम्ही अजूनही चित्रांगण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद.